सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ऍडमिशन फक्त एकच अट आहे की ते पॉलिटेक्निकचं एज्युकेशन जे आहे त्याच्या फायनल इयर मार्क चांगले मिळणं आवश्यक आहे. फायनल इयरला चांगले मार्क घेतले 70-80% मार्क जर घेतले आणि मिळतात ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच मला करायचं इंजिनिअरिंग मुलगा असो मुलगी असो. आता आमच्या पॉलिटेक्निकला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मी व्हिडिओ आलेले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला गेल्या वेळेस खूप विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाले कारण आमचं कॉलेज पूर्ण फुल बँक आहे. ओबीसी असो किंवा एससी एसटी असो का एसबीसी असो का आणखी रिझर्वेशनचे जेवढे कॅन्डिडेट आहेत फक्त त्यांना 1,500 मध्ये ऍडमिशन किती 1,500 1,750 रुपये याच्यामध्ये ऍडमिशन मिळतं. फक्त एकच अट आहे त्याला मार्क चांगले पाहिजे आणि ती ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती आपली 10वीच्या परीक्षाचा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर 10 ते 15 दिवसात सुरू होते. तुम्हाला एक पॉम्पलेट दिलेला आहे त्या पॉम्पलेटवर आमचे फोन नंबर आहे आणि ते जर पॉलिटेक्निकला तिथे ऍडमिशन मिळालं तर तिथं हॉस्टेलची फॅसिलिटी आहे. लेडीज हॉस्टेल जेंट्स हॉस्टेल आणि लेडीज हॉस्टेलला जे आहे फक्त 1,000 ते 1,500 रुपयामध्ये हॉस्टेलची फीस वर्षाची आहे राहण्याची फक्त 1,000 ते 1,500 रुपये वर्षाची म्हणजे 200 रुपये महिना किती कमीत कमी 200 रुपये महिना. हॉस्टेल चांगला आहे लेडीज महिलांचा हॉस्टेल फॅसिलिटी आहे आणि तुम्हाला खर्च जास्त आहे. लायब्ररी आहे लायब्ररीतून तुम्हाला पुस्तकं मिळतात म्हणजे कोणताही खर्च अवास्तविक खर्च तुम्हाला नाही. फक्त खर्च कोणता लागेल फक्त 1,500-2,000 रुपये जेवायला लागतात तेवढा फक्त मेसचा खर्च तुम्हाला इथं लागेल. आणि ते शासकीय तंत्रनिकेतन जे आहे ते खंडेश्वरी बीडला खंडेश्वरी मंदिराच्या खाली आहे आणि गव्हर्नमेंटचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं झालं तर पॉम्पलेट दिलेला आहे. माझा नंबर तुम्हाला देतो. काय कोणाला अडचण असली गायडन्स पाहिजे असेल मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्या फोन नंबरवर मला फोन करा तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन देऊ. आणि हे कधी होतं ऍडमिशन सुरू 10वीच्या रिझल्ट लागल्यानंतर बरोबर. म्हणजे किती जणांना इंजिनियर व्हायची इच्छा हात वरती करा. इंजिनियर मेडिकल एमबीबीएस ला कोणाला दहावीचे विद्यार्थी एवढे हात वरती गेले होते. मेडिकलला जाणारे किती जण आहेत त्यांनी हात वर करायचा पटकन हात वर करायचा. मेडिकल मध्ये ज्या क्षेत्रात जायचं त्याला हॅलो हा इकडे लक्ष द्या इकडे लक्ष द्या. आता तुम्ही ठरवलं परंतु मी इथं आलेलो आहे मी सुद्धा तुमच्यासारखा मी काही ठरवलेलं नव्हतं. असंच आमच्यासारखे जे प्राध्यापक आहेत त्यावेळेस आम्हाला सांगायला आले आणि त्यावेळेस तुम्ही डिसाईड केलं की मला इंजिनियर व्हायचं. लक्ष द्या मला. आणि कोणीही माणूस कमी नाही कोणताही विद्यार्थी कमी नाही. फक्त त्याचे विचार चांगले पाहिजे प्रोग्रेसिव्ह पाहिजे. जर विचार केला तर कोणतेही गोष्टी शक्य आहे आणि कोणाला शक्य अरे करू शकत नाही मला मार्क कमी आहे माझी घरची परिस्थिती नाही असं काही. आमच्या कॉलेजमध्ये असे काही विद्यार्थी जे शेतकरी कुटुंबातून आले ते विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे आणि आमच्या पॉलिटेक्निक मध्ये कोणकोणत्या ब्रांचेस आहेत ते माहिती पाहिजे तुम्हाला. मेकॅनिकल इंजिनियर होत आहे. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे गाड्याचे जे काही रिपेअरिंग जे असते गाड्याचे रिपेअरिंग रेफ्रिजरेटर जे मेकॅनिकलचे काम आहे वर्कशॉप तर तिथं तुम्हाला तिथे अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आमच्याकडे बजाज ऑटो टाटा मोटर्स कंपन्या माहिती का बजाज ऑटो टाटा मोटर्स त्या कंपन्यामध्ये पोरं तिथं रिक्रूट झालेले आहेत. तिथं त्यांना नोकरी लागली मेकॅनिकल इंजिनियर. आणि बऱ्याच आमच्या विद्यार्थिनी मुली जास्त मेकॅनिकल येत नाही परंतु ज्या मुली आमच्याकडे आलेल्या आहेत त्या मुली सगळ्या बजाज ऑटो मध्ये गेलेल्या आहेत टाटा कन्सल्टन्सी मध्ये गेलेल्या आहेत टाटा मोटर्स मध्ये गेलेल्या आहेत जीआरई मध्ये गेलेल्या आहेत आणि त्यांना पॉलिटेक्निक नंतर लगेच जॉब मिळतो. नंबर 2 दुसरी ब्रँच आहे आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग.
काय सिव्हिल इंजिनियर काय करतो, कन्स्ट्रक्शन करतो, बरोबर. प्लॅन आपले घर बांधकाम करायचं झालं तर प्लॅन लेआउट वगैरे करतो ना, पण त्याचं नॉलेज आता बघताय रोड कन्स्ट्रक्शन चालू आहे, ब्रिज चालू आहे, डॅम चालू आहे, ते कशा प्रकारे बनवले जातात त्याचं नॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुमच्याकडे हे आहे टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्सचे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याबद्दल नॉलेज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये दिलं जातं. फार मोठा स्कोप आहे काय विद्यार्थी. आणि त्याच्यानंतर तिसरी चौथी बँच आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल मध्ये एमईसीबी माहिती तुम्हाला, एमईसीबी मध्ये तुम्हाला सुद्धा अपॉर्च्युनिटी मिळू शकते. एमईसीबी नंतर इलेक्ट्रिकल ते रिलायन्स वगैरे जे पॉवर स्टेशन आहे तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आमची जी काय आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे ब्रांच आहे आपल्याकडे. त्यानंतर चौथी जी आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सुद्धा आमच्याकडे. आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर इंजिनिअर जर झालं तर त्याच्या पॅकेज कसं आहे. त्यासाठी आपण ठरवायला लागेल आपल्याला काय व्हायचं. आता जर ठरवलं नाही तर तुमच्या घरचे नाही ठरवणार, तुम्हाला ठरवणार. आणि पाचवी 6वी ब्रँच जी आहे आमच्याकडे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी अशी ब्रँच आहे की महाराष्ट्रात फक्त 2 ठिकाणी, एक मुंबई आणि एक बीड. तिथं फक्त 30 जागा. किती? 30 जागा. 30 जागेसाठी धडपड असते लोकांची. ज्या लोकांना माहिती आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी काय आहे ते लोक आमच्याकडे इथं येतात. तुम्हाला माहिती नाही म्हणून तुम्हाला प्रिंटिंग मध्ये तुम्ही बघितले हे रजिस्टर आहे, रजिस्टर इथे प्रिंट केलेला आहे. टूथपेस्ट असते, टूथपेस्ट त्याच्यावर प्रिंटिंग केलेलं असते, बरोबर. वेगवेगळ्या प्रिंटिंग मॉड्यूल्स आहेत, प्रिंटिंग मशिनरी आहेत. आणि प्रिंटिंग साठी फक्त महाराष्ट्रातून 2 बॅच बाहेर पडतात आणि त्यांना अपॉर्च्युनिटी सापडते. आणि सांगायचं तुम्हाला तात्पर्य प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मध्ये आमच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत 3rd इयरला तेवढेच विद्यार्थ्यांना जॉब लागले. सगळ्या पोरांना स्वतःच्या पायावर उभे राहिले. सगळ्या पोरांना जॉब 20,000 रुपये स्टार्टिंग कमी. त्यांनी जर समजा 2 वर्ष केले तर 20 ते 30 होणार, 30 ते 40 होणार, बरोबर. म्हणजे हळूहळू वाढत 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 त्यांचा अनुभवानुसार त्यांना पेमेंट होईल. मला सांगा बीकॉम करून हे करू तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यासाठी टेक्निकल एज्युकेशन जर घेतलं तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी लवकर मिळेल. ही संधी जी आहे बीड जिल्ह्यामध्ये बीडच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कमी पैशामध्ये आणि चांगलं एज्युकेशन आणि तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक फॅसिलिटी आहे ते सांगण्यासाठी मी आहे. दुसरी गोष्ट तुमच्या सारखाच मी असताना मी माझं ठरवलं आता तुम्ही सुद्धा तसं करावं असं. आपली बॅकग्राऊंड काय आहे, वडील काय करतात याच्यापेक्षा तुम्ही जर चांगलं काम केलं, मोठे इंजिनियर झाला. आणि मला तुमच्या शाळेबद्दल फार आदर आहे. तुमच्या प्रताप काळे सर होते का? काळे सर चांगले मित्र आहेत माझे. आणि तुमच्या या शाळेतून चांगले चांगले मोठमोठे अधिकारी घडले, बरोबर आहे हे मला माहिती आहे. आणि चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत. तुम्ही काय विचार करा, विचार बनाई जिंदगी. श्लोक लक्षात ठेवा काय विचार बनाई जिंदगी. तुम्ही जर विचार केला तर तसं होतं. तुम्ही जर विचारच केला नाही, असं म्हणत नाही की मी इंजिनियर व्हा, पण जीवनामध्ये टार्गेट ठेवा की मला हे व्हायचं का, त्यासाठी मी प्रयत्न करेन आणि ते जीवनामध्ये एक ना एक दिवस तुम्ही होणार. आता मी ज्यावेळेस मी 12वीला होतो मी ठरवलं होतं की मला इंजिनियर व्हायचं. 11वी 12वी सायन्स केलं. त्यावेळेस आम्हाला काय माहिती होतं पॉलिटेक्निक काय असतं काय नाही, इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. आता इंजिनिअरिंग नंतर काय करायचं? माझं एमटेक साठी गेटची परीक्षा असते. जशी नेट असते, सेट नेट, एमएससीटी तशी गेटची परीक्षा असते. मी 3rd इयरला असताना व्हिजिटिंग कार्ड तयार करून ठेवलं. आनंद लोळगे, मी मेकॅनिकल एमटेक डिझाइन. आणि ते झालं शक्य. गेटची परीक्षा दिली, कोणी मार्गदर्शन नाही, पण मला विचार होता की मला करायचं. तर बीड मध्ये राहून मी तिथं अभ्यास केला, कोणती ट्युशन नाही लावली आणि माझं जे काय टार्गेट आहे ते अचीव केलं. त्यासाठी आपल्याला जे बनायचं ते आत्ताच मी घेऊन ठेवा मी बनणार. त्यासाठी काय करावं लागेल? मार्गदर्शन घ्या.
तुम्हाला माहित नसेल तर आम्हाला विचारा. असं नाही की तुम्ही पॉलिटेक्निकलाच ऍडमिशन घ्यावा असं काही नाही, पण क्षेत्र ओपली आहे सगळे. मुलींसाठी सुद्धा खूप संधी ऑपॉर्च्युनिटी आहे. असं नाही समजायचं की आता तुम्ही तिथे गेल्यानंतर भाऊ हॉस्टेल आहे, हॉस्टेल फॅसिलिटी आहे, जेवणाची खाण्याची सोय आहे, कॉलेज व्यवस्थित आहे. तुम्ही एक वेळेस भेट द्यायला ऍडमिशनच्या आणि त्याच्यानंतर 10वीच्या रिझल्ट नंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो आणि संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि चांगले मोठमोठे अधिकारी व्हा, चांगलं करिअर व्हा. आणि तुम्ही जर चांगलं काय केलं तर तुमच्या आई वडिलांचं भूषण म्हणजे तुम्ही आहात. आई वडिलांसाठी तरी तुम्ही काहीतरी करा आणि चांगलं टार्गेट अचीव करा आणि घेऊन ठेवा. तुम्हाला हे व्हायचं जीवनामध्ये होणार. आता तुम्हाला विचारलं कोण इंजिनियर होणार, कोण मेडिकल MBBS जाणार, कोणालाच माहिती नाही. अरे टार्गेट ठेवा आता, त्याला साक्षी होतं ते. ठीक आहे, विश ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परीक्षेसाठी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर गरज लागली तुमचं कोणत्याही क्षेत्र असो त्याच्यामध्ये मला कॉन्टॅक्ट करा. गरज लागली तुम्हाला तर मी तुम्हाला सर्वतोपरी